प्रश्न पहिला पहा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये शहरी लोकसंख्या टक्केवारी सर्वात कमी आहे? उत्तर आहे रत्नागिरी. पुढील प्रश्न पहा. 18व्या शतकातील मराठा समाजातील ग्रामीण समुदायांच्या संदर्भात कुलकर्णी हा कारकून किंवा निबंधक होता, जो शेतांच्या संदर्भात नोंदी, भाड्यांचे हिशोब राखत असे आणि रहिवाशांसाठी एक सामान्य लेखनिक म्हणून काम करत असे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात राज्यातील किमान शहरी लोकसंख्या आहे? उत्तर आहे नागपूर विभाग. पुढील प्रश्न पहा. इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड कॉन्टेस्ट 2020च्या विजेत्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? 1 नंबर दिला आहे इंदूर आणि चंदीगड हे संस्कृतच्या विषय वस्तूमध्ये संयुक्त विजेते आहे. 2 नंबर दिलेला आहे उभारलेल्या परिसर या विषय वस्तूमध्ये तिरुपतीला पहिला पुरस्कार मिळाला आहे. 3रा पॉईंट दिलेला आहे शहरी पर्यावरण या विषय वस्तूमध्ये भोपाळ आणि चेन्नई संयुक्त विजेते ठरले. तर याचं बरोबर कोणतं विधान आहे? तर पहिलं आणि 3रं. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढे बघा. नेक्स्ट प्रश्न पहा. विंध्यशक्ती खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे? उत्तर आहे वाकाटक. नेक्स्ट प्रश्न पहा. ऑक्टोबर 2022 मध्ये कोणत्या संस्थेने पे इक्विटी पॉलिसी जाहीर केली आहे, जेणेकरून पुरुष आणि महिला खेळाडूंना त्यांनी खेळलेल्या सामन्यांमधून समान मानधन मिळेल? उत्तर आहे भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड. नेक्स्ट प्रश्न पहा. एप्रिल 2023 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत अधिक प्रभावी आणि व्यापक करण्यासाठीचा सामंजस्य करार केला. कोणासोबत? नाशमुक्त भारत अभियान. पुढील प्रश्न पहा. भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते? उत्तर गोपाळ कृष्ण गोखले. पुढील प्रश्न. राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या आणि नीती आयोगासाठी जुलै 2021 मध्ये नगर व देश नियोजन संस्थेने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 7,933 शहरे आणि गावे आहेत. पुढचा प्रश्न पहा. मिशन अंत्योदय सर्वेक्षण 2022-23 हे देशभरातील किती ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे 2,69,000 अंदाजे. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. 2023 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने उत्कर्ष 2.0 ही 2023 ते 2025 या कालावधीची धोरणात्मक रूपरेषा तयार केली आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. मार्च 2023 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक RBIने खालीलपैकी कोणत्या संस्थेला इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी IFC चा दर्जा दिला? उत्तर आहे भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था. पुढील प्रश्न पहा. 1986 मध्ये खालीलपैकी कोणती स्थळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेली होती? कुतुब मिनार आणि त्यांचे स्मारके, हम्पी येथील स्मारकांचा समूह. तर याचं कोणतं उत्तर आहे? हम्पी येथील स्मारकांचा समूह. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न पहा. एप्रिल 2023 मध्ये बाबत्यांमध्ये चर्चिले गेले डब्बा ट्रेडिंग हे व्यापाराची अवैध प्रथा आहे. नेक्स्ट प्रश्न पहा. नेव्हिगेशन बाय इंडियन कॉन्स्टलेशन सेवांसाठी परिकल्पित केलेला भारताचा दुसऱ्या पिढीतील पहिला उपग्रह कोणता आहे? उत्तर NVS-01. पुढील प्रश्न पहा. स्वातंत्र्य चळवळीतील
महाराष्ट्राच्या योगदानाच्या संदर्भात नाना पाटील यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ते हिंदुस्थानी रिपब्लिकेशन असोसिएशन संस्थापक सदस्य होते. 2 नंबर दिला आहे, ते महाराष्ट्रातील सातारा समांतर सरकारचे नेते होते. उत्तर आहे 1 आणि 2 बरोबर. पुढील प्रश्न पहा. वाकाटक वंशाचा संस्थापक कोण होता? उत्तर आहे विंध्य शक्ती. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाला एका इंग्रज पोलीस अधिकाऱ्याने ट्रक खाली चिरडून ठार मारले? उत्तर आहे बाबू गेनू. पुढील प्रश्न पहा. हवामान बदलावरील पॅरिस करार हा संयुक्त राष्ट्राच्या कोणत्या हवामान बदल परिषदेत स्वीकारण्यात आला? उत्तर आहे COP21. नेक्स्ट प्रश्न पहा. मोढेराचे सूर्यमंदिर पुष्पावती नदीच्या पाठीमागील बाजूस आहे. पुढील प्रश्न पहा. भारतातील राष्ट्रीय सौर मिशन हे 2022 पर्यंत स्थापित ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट साध्य करण्यावर केंद्रित आहे. उत्तर आहे 60 GW. नेक्स्ट प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारतीय संविधानात 11 मूलभूत कर्तव्ये आहे. 1976 मध्ये भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली. दोन्ही विधान हे बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा एक आंतरराष्ट्रीय करार असून त्याचा उद्देश वातावरणाच्या कोणत्या थराचे संरक्षण करण्याचा आहे? उत्तर आहे स्थिरावरण. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अखंडता हा शब्द जोडला गेला आहे? उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती कायदा.